मित्रांनो, आज आहे शुक्रवार आणि नवरात्री सुरू आहे आणि आज पण मला जास्त काही भूक नाहीये, पण आई जशी म्हणते की खाल्ल्याशिवाय झोपावं नाही. सो मी आज बनवलं आहे इथे उपासाची उसळ. ही फार सुंदर लागते. तुमच्या भाषेत याला काय म्हणतात किंवा तुमच्या जागेवर याला काय म्हणतात? उपासाची उसळ, उपासाची चटणी, उपासाची भाजी, जे काही म्हणतात, याला तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता दही सोबत किंवा दहीची चटणी जी आपण बनवतो त्यासोबत खाऊ शकतो. खूप उत्कृष्ट लागते आणि खूप फेमस उपासाची ही रेसिपी आहे. तर तुम्ही पण हे ट्राय करू शकता. बनवणं फार सोपी आहे. तुम्हाला सरळ घ्यायचं आहे तेल, त्यात टाकायचं तुम्हाला जिरं आणि त्यात तुम्ही टाकू शकता मिरची. थोडंसं परतलं की त्यात टाकायचे तुम्हाला बारीक चिरलेले बटाटे. बटाटे टाकले की त्यात तुम्ही टाका मीठ आणि त्याला झाकून ठेवून द्या आणि त्याला झाकून त्याला शिजू द्या जवळपास 3-4 मिनिटं. जसे ते शिजलेत 80% जर का शिजले असतील त्यात तुम्हाला टाकायचं आहे तिखट, जिरे पावडर आणि त्याला थोडं परतल्यानंतर त्यात टाकायचं तुम्हाला दाण्याचा कूट. दाण्याचा कूट तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता आणि त्याला जस्ट मिक्स करायचं आहे, लिंबू पिळायचं आहे आणि तुमची रेसिपी डन आहे. तुम्ही याला खाऊ शकता दही सोबत आणि कसं लागतं मला कमेंट सेक्शन सांगा आणि अजून फॉलो फॉर मोर.